आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे एम-बी-बी-एस असो, बी-ए-एम-एस असो, बी-एच-एम-एस असो, बी-डी-एस असो किंवा फिजिओथेरपी असो, ठीक आहे. या कोर्सेसचं कट ऑफ वाढणार आहे, की कमी होणार आहे, की तेवढंच राहणार आहे, त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सगळी क्लॅरिटी आली पाहिजे. त्याच्यासोबतच शेवटी मी तुम्हाला हे सुद्धा सांगून देईल, की तुम्हाला कट ऑफ कुठून बघायचे सगळ्या कॉलेजेसचे सगळ्या कोर्सेसचे. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला स्वतःवरती क्लॅरिटी आली पाहिजे आणि तुम्ही आत्तापासूनच तुमचं जे निर्णय आहे त्याच्यावरती तुम्ही ठाम राहिले पाहिजे. तर त्याच्या अगोदर जर का तुम्हाला मेडिकल सिम्प्लिफाईड वरून काउन्सिलिंग हवी असेल, तर तुम्ही डायरेक्टली मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा म्हाडा कॉलनी भोकरदन इथं काय करू शकता तुम्ही व्हिजिट देऊ शकता. बघा नंबर जो आहे तो तुम्हाला दिसत असेल खाली, व्हिडिओच्या खाली दिसत असेल 7887559633 हा नंबर. याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट काउन्सिलिंग भेटणार आहे. एम-बी-बी-एस, बी-ए-एम-एस, बी-एच-एम-एस, फिजिओथेरपी बद्दल ₹5,000 आपली इथं फीस राहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार? पर्सनलाइज करियर रोड मॅप, स्मार्ट सीट अलॉटमेंट, कॉलेज आणि कोर्स मॅचिंग भेटणार आहे. डाउट सॉल्व्हिंग तुमची होणार आहे 24/7. डॉक्युमेंट असिस्टंट्स जे पण तुम्हाला डॉक्युमेंट लागतात काउन्सिलिंगसाठी ते सविस्तरपणे तुम्हाला एक्सप्लेन करण्यात येईल. 1 टू 1 सपोर्ट तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे मी स्वतः तुमच्या काउन्सिलिंगमध्ये इन्व्हॉल्व राहील. मी स्वतः तुम्हाला गाईड करेल. आपल्यामध्ये कोणीच नाही राहणार. त्याच्यानंतरची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती जी पण लिस्ट असते, त्या लिस्टचं तुम्हाला सविस्तर तुमच्या प्रायोरिटी आणि बजेटनुसार तुम्हाला राइट कॉलेज ॲज पर युअर नीड चूज देण्यात येईल. त्याच्यासोबतच जे पण कॉलेजेस आहे महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला कोणता पण कोर्स हवा, समजा एम-बी-बी-एस कोर्स हवा आहे तुम्हाला आणि तुमचे मार्क बसत आहे त्या कोर्समध्ये, तर त्या कॉलेजेसचे जे सविस्तर रिव्ह्यू आहे, ते सगळं तुम्हाला प्रोव्हाईड करण्यात येईल पी-डी-एफच्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. त्यांची फीस वगैरे सगळं काही तुम्हाला प्रोव्हाईड करण्यात येईल. बी-डी-एस असो, बी-एम-एस असो किंवा बी-एच-एम-एस असो सगळ्यांचं. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट आता आपण करून घेऊया. सगळ्यात अगोदर आपण ते मुद्दे बघून घेऊया, ज्या मुद्द्यांमुळं कट ऑफ काय असू शकतो, वाढू शकतो. तर सगळ्यात अगोदर ते मुद्दे बघून घेऊया. तर बघा साहजिक बघितलं आपण तर मी स्वतः बघितलेलं आहे, की कट ऑफ जे आहे ते स्लाइटली वाढलेलं आहे. म्हणजे ऑल इंडिया रँक जे आहे ती स्लाइटली वाढलेली आहे सगळ्यांची. मी जे प्रिडिक्शन केलं होतं ते प्रिडिक्शन सुद्धा टाकलेलं आहे. आपण अगोदरच टाकलेलं आहे रिझल्टच्या अगोदर. तुम्ही सुद्धा बघत असाल पहिल्यापासून आपले व्हिडिओज तर तिथे तुम्हाला दिसत असेल, की हो, जे प्रिडिक्शन होतं ते 90% ॲक्युरेट आलेलं आहे. फक्त 10,000 नं ऑल इंडिया रँक वाढलेली आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटत होतं अगोदर, की नाही ऑल इंडिया रँक कमी येणार कारण पेपर हा कठीण होता, पण तसं झालेलं नाही. मी अगोदरपासून सांगत आहे पेपर कठीण नव्हता, पेपर मॉडरेट होता. ऑल इंडिया रँक हीच जाणार असंच मला एक्स्पेक्टेड होतं, पण 10,000 नं थोडी ऑल इंडिया रँक वाढलेली आहे. फक्त मला आश्चर्यचकित मी तेव्हा झालो 300 आणि 400च्या मधालची विद्यार्थ्यांची जेव्हा ऑल इंडिया रँक बघितली मी, तेव्हा कुठेतरी मला धक्का बसलेला आहे. पण जेव्हा 500च्या वरती विद्यार्थी बघत आहे आपण, तर तेव्हा सुद्धा थोडा धक्का बसत आहे, की ऑल इंडिया रँक त्यांची कमी येत आहे. पण हे जे 300 ते 400 मार्कवाले विद्यार्थी आहे, यांची ऑल इंडिया रँक खूपच जास्त जात आहे. कारण ह्यामध्ये खूप जास्त विद्यार्थी दिसायला मिळत आहे आपल्याला. आणि जसं-जसं 300च्या खाली गेलो आपण, तसं-तसं ऑल इंडिया रँक झपाट्याने वाढत आहे. एकदम झपाट्याने. ठीक आहे. तर ही एक गोष्ट आहे जेणेकरून कट ऑफ जो आहे महाराष्ट्राचा तो सुद्धा वाढू शकतो. त्याच्यानंतर स्टुडंट पार्टिसिपेशन म्हणजे स्टुडंट पार्टिसिपेशनचा अर्थ काय आहे? सरळ-सरळ याचा अर्थ एकच होतो, की जे विद्यार्थी आहे ते आता काय करणार आहे? ठीक आहे. समजा एखादा विद्यार्थी आहे ज्याला 360 मार्क आहे. तो आता बी-ए-एम-एस करणार की बी-एच-एम-एस करणार? आता हा डाटा तर साहजिक कोणाकडं बी-डी-एस करणार. हा डाटा तर साहजिकपणे कोणाकडे नसतो. पण तरी सुद्धा आपण जर का ह्या 360 वाल्या विद्यार्थ्याने जर का बी-डी-एस चूज केलं तर बी-डी-एसचं कट ऑफ सर्ज होईल. बी-ए-एम-एस चूज केलं तर बी-ए-एम-एसचं कट ऑफ सर्ज होईल. तर असंच आपण एक अंदाज लावून चालू शकतो, की स्टुडंटचं पार्टिसिपेशन कशामध्ये असणार आहे. त्या कारणामुळं त्या कोर्सचं, त्या फील्डचं काय होऊ शकतं, की कट ऑफ सर्ज होऊ शकतो. त्याच्यानंतर इफ नो न्यू कॉलेजेस देन कट ऑफ विल बी सर्ज. एकदम साहजिक गोष्ट आहे, की जर का शेवटपर्यंत दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राउंडमध्ये नवीन कॉलेजेस येत असतात. त्यापर्यंत खूप सारे विद्यार्थी कॉलेजला जाऊन काय करून घेत असतात, की हे भरून घेत असतात. काय म्हणतो आपण त्याला? तिथंच राहायचंय आम्हाला. ते फॉर्म असतो त्याचं नाव मला आठवण येत नाहीये. त्याला काय म्हणतो? तर ते असू शकतं कधी-कधी ते डायरेक्टली काय करू शकतात, की न्यू कॉलेजेस नाही आले, तर कट ऑफ काय होऊ शकतो, सर्ज होऊ शकतो. तर 3ऱ्या-4थ्या राउंडपर्यंत हे नाही आलं आपल्याकडं, काय नाही आलं, कॉलेजेस नवीन नाही आले, तर कट ऑफ मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी काय होऊ शकतो, वाढू शकतो.
आता कशावरून आपण कट ऑफ काढत असतो, तर मी बोलून बोलून थकलेलो आहे, की ऑल इंडिया रँक वरून आपण कट ऑफ काढत असतो. ऑल इंडिया रँक पॅरामीटर असते कट ऑफ काढण्याचं. मार्क कधी पण पॅरामीटर नसतं कट ऑफ काढायचं. ठीक आहे. याच्यानंतर इफ स्टुडंट रजिस्टर्ड नो रिपीट देन, म्हणजे जर का एखाद्या विद्यार्थ्याने जर का रजिस्ट्रेशन सुद्धा केलं असेल, तर सगळे विद्यार्थी हे काय करत असतात का? तर सगळे विद्यार्थी ऍडमिशन घेत असतात का? तर असं नसतं. तर खूप सारे विद्यार्थी एमबीबीएस साठी काउन्सिलिंग करतात फक्त, पण त्यांचा नंबर लागत नाही तर ते रिपीटला जातात. पण कधी कधी काय होतं ना, मी खरं खरं गोष्ट सांगत आहे तुम्हाला, की एनटीए वरती आता तरी कोणाचा विश्वास राहिलेला नाही. म्हणून ज्यांना एमबीबीएस नाही लागत आहे, आता ते काय करणार आहे, की दुसरी फील्ड बीएएमएस, बीडीएस चूज करतील. तर या कारणामुळं हे सगळ्यात मोठं कारण आहे, ज्या कारणामुळं कट ऑफ जे आहे तो वाढू शकतो. ठीक आहे, चालेल. आता याच्यानंतरची गोष्ट जर का आता आपण बघितली, तर कट ऑफ कमी होण्याचे पण काही कारण असू शकतात का? तर हो, कट ऑफ कमी होण्याचे कारण पण मी तुम्हाला सांगून देतो. तर सगळ्यात अगोदर नवीन एमबीबीएस कॉलेजेस आले, तर याचा सरळ सरळ फायदा आपल्याला एमबीबीएस वरती दिसणार आहे, कारण एमबीबीएस चे सीट वाढतील. एमबीबीएस चे सीट वाढले तर एमबीबीएस वर सरळ सरळ इफेक्ट दिसायला मिळतो. त्याच्यासोबतच इनडायरेक्टली, इनडायरेक्टली म्हणजे कुठं ना कुठं आपल्याला बीएएमएस, बीडीएस, बीएचएमएस वरती पण त्याचा इफेक्ट बघायला मिळतो. कारण साहजिक आहे, जर का एखाद्या विद्यार्थ्याला बीएएमएस गव्हर्नमेंट लागत असेल, ठीक आहे, तर तो विद्यार्थी नवीन कॉलेजेस आले तर एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट मध्ये ट्राय करतो आणि त्याचा नंबर तिथे लागून पण जातो. ठीक आहे. एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंटचा विद्यार्थी कुठं जाईल मग? तर एमबीबीएस गव्हर्नमेंट मध्ये. ठीक आहे. समजलं तुम्हाला? चालेल. आता याच्यानंतरची गोष्ट बघून घेऊया आपण. आणि हे जे बीएएमएस सेमी गव्हर्नमेंटचा विद्यार्थी आहे, जे टॉप नॉच कॉलेजमध्ये होता, ज्याची क्लोजिंग रँक होती, तो बीएएमएस गव्हर्नमेंट मध्ये जातो. असंच जे खालच्या डिग्री आहे, जे खालची डिग्री आहे म्हणजे खालचे कोर्सेस आहे, ज्यांचा कट ऑफ कमी असतो, असं नाही म्हणू शकत आपण खालचे कोर्स, पण ज्यांचा कट ऑफ कमी असतो ते वरती विद्यार्थी येत असतात. तर त्या कारणामुळे आपल्याला सरळ सरळ एमबीबीएस चे नवीन कॉलेजेस आले तर कट ऑफ वरती इम्पॅक्ट दिसतो. त्याच्यानंतर न्यू बीएएमएस कॉलेजेस आले, तर न्यू बीएएमएस कॉलेजेस आल्यामुळं आपल्याला एमबीबीएस वरती तर साहजिकपणे इफेक्ट दिसत नाही, पण खालच्या लेवलवरती आपल्याला काय दिसत असतं, की खालच्या लेवलवरती म्हणजे बीएएमएस गव्हर्नमेंट, बीएएमएस सेमी गव्हर्नमेंट, बीडीएस गव्हर्नमेंट, बीडीएस सेमी गव्हर्नमेंट, बीएचएमएस सेमी गव्हर्नमेंट. ओके, तर असं हे फ्लो चालत असतं. तर याच्यावरती आपल्याला इम्पॅक्ट दिसायला मिळतं. सरळ सरळ आहे, एक लॉजिक आहे, तोच लॉजिक आहे. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, तुम्हाला पण समजत असेल. तर एखाद्या विद्यार्थ्याला जर का बीएएमएस कॉलेजेस आले, समजा बीएएमएस गव्हर्नमेंट कॉलेज आले, तर जो बीएएमएस सेमी गव्हर्नमेंटचा विद्यार्थी आहे तो बीएएमएस गव्हर्नमेंट मध्ये जाईल, जो वरचा विद्यार्थी आहे, सगळ्यात वरचा. ठीक आहे. आणि जे बीएएमएस गव्हर्नमेंटचा विद्यार्थी बीएएमएस कॉलेज आलं, तो बीएएमएस गव्हर्नमेंट मध्ये गेला, कारण इथं सीट खाली झाल्या होत्या. तर जो खालचा विद्यार्थी असेल सगळ्यात, ज्यांचं कट ऑफ बसत नाहीये पण थोडं थोडं बसत आहे, म्हणजे तो क्लोजिंग रँक वरती, तर तो वरती येऊन जाईल. समजत आहे माझं बोलणं? ओके. त्याच्यानंतरची गोष्ट आपण केली, तर स्टुडंट अपियर्ड इन लो महाराष्ट्र, म्हणजे जे विद्यार्थी आहे महाराष्ट्रामध्ये ते कुठं ना कुठं मागच्या वर्षीपेक्षा कमी दिसायला मिळत आहे. मागच्या वर्षी किती विद्यार्थी होते? तर 60,115 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं मागच्या वर्षी. तर या वर्षी किती विद्यार्थी करणार त्याचा आकडा आपल्याकडे नाही. जर का जास्त विद्यार्थ्यांनी केलं तर कट ऑफ वाढेल, कमी विद्यार्थ्यांनी केलं तर साहजिक आहे की कट ऑफ कमी होईल. ठीक आहे. त्याच्यानंतरची गोष्ट, सीट आर मोर इन महाराष्ट्र. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जे सीट आहे महाराष्ट्रामध्ये ते अदर स्टेट पेक्षा एक जास्त आहे. आपण साहजिक बघितलं तर कोणत्या पण स्टेटमध्ये महाराष्ट्र एवढ्या मेडिकल साठी जागा नाही, तर महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीडीएस साठी जागा जास्त आहे. ठीक आहे, चालेल. पण इथं असं नाही की तुम्हाला डायरेक्टली नंबर लागून जाईल. तुम्हाला एक 460 मार्क आहे तर एमबीबीएस ला नंबर लागून जाईल सेमी गव्हर्नमेंटला, जनरल कॅटेगरीला. असं नाहीये. ते पण सांगणार आहे मी तुम्हाला किती मार्क असलं पाहिजे तर तुम्ही सेफ रँक वरती आहेत, ते मी शेवटी तुम्हाला सांगून जाईल. ओके, चालेल. ओएमआर मार्क आर हाय बट इन रिझल्ट द मार्क इज लो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांसोबत हे दिसायला मिळालेलं आहे. तर या कारणामुळे सुद्धा काय होऊ शकतं, की या कारणामुळे सुद्धा आपलं काय होऊ शकतं, की कट ऑफ जे आहे ते कमी होऊ शकतो. काय, कोणत्या कारणामुळे? की माझे स्वतःचे खूप सारे काउन्सिलिंग लावलेले कॅन्डिडेट आहे, ज्यांचे मार्क जे आहे ते खूप कमी झालेले आहे, खूपच जास्त कमी झालेले आहे. ठीक आहे. एक विद्यार्थिनी आहे, त्याचे 58 मार्क कमी झाले आणि दुसरी विद्यार्थ्यांनी आहे ज्याचे 28 मार्क कमी झाले. एक विद्यार्थी आहे त्याचे कमीत कमी
12 मार्क कमी झालेले आहे. तर माझ्या कॅन्डिडेट सोबतच असं होत आहे, ते मला माहीत नाही. पण मी OMR स्वतः चेक केलेली आहे. त्यांच्या OMRमध्ये त्यांनी ते प्रूफ करूनच सांगत आहे मी, की त्यांच्या OMRमध्ये मला स्वतःला दिसायला मिळालेलं आहे, की 12 मार्क, 28 मार्क आणि 52 मार्क असा फरक दिसायला मला मिळत आहे रिझल्टमध्ये. ठीक आहे. तर हे समजलं तुम्हाला? ओके. तर OMR मार्क आर हाय बट इन रिझल्ट मार्क इज लो. हे पण एक मुद्दा असू शकतो, ज्याने काय असू शकतं, की कट ऑफ कमी जाऊ शकतो. त्याच्यानंतर मिस इन्फॉर्मेशन अबाउट काउन्सिलिंग अँड रॉंग काउन्सिलिंग. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षी मी स्वतः बघत असतो राउंड 1 मध्ये, राउंड 2 मध्ये, राउंड 3 मध्ये अक्षरशः कमीत कमी खूप सारे विद्यार्थी, जेवढे पण विद्यार्थी आहे, 90% विद्यार्थी जे आहेत ते काउन्सिलिंगमध्ये कुठं ना कुठं चूक करून देतात. कॉलेज लिस्टमध्ये असो, सगळ्यात महत्त्वाचं तर कॉलेज लिस्टच आहे. कॉलेज लिस्टमध्ये चूक करतात. कोणतं पण कट ऑफ बघून लिस्ट बनवणे, त्याच्यासोबतच खालचे कॉलेजेस टाकून देणे, त्याच्यासोबतच जे लागत नाही आपल्याला ते कॉलेजेस टाकून देणे, जे लागत आहे ते खाली टाकून देणे. हे खूप साऱ्या गोष्टी आहे, त्या विद्यार्थी चूक करत असतात. तर तुम्ही चूक करू नका, जेणेकरून तुम्हाला एक परफेक्ट काउन्सिलिंग हवी असेल, तर तुम्ही डायरेक्टली मला 7887559633 या WhatsAppवरती मेसेज करा. कॉल उचलणं सध्या तरी शक्य होत नाहीये. ठीक आहे. तर हे खूप सारे विद्यार्थी करत असतात, की मिस इन्फॉर्मेशन म्हणजे चुकीची इन्फॉर्मेशन आणि त्याच्यासोबतच जे पण खूप सारे असे पण एजंट्स असतात, एजंट म्हणत आहे मी, ते चुकीची इन्फॉर्मेशन शेअर करत असतात, जेणेकरून विद्यार्थ्याचं नुकसान होत असतो. ठीक आहे. समजलं तुम्हाला? ओके. सो आय थिंक तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळाल्या असेल. आता याच्यानंतर आपण डिस्कस करून घेऊया, की दादा आता तू सांग कट ऑफ कसा जाणार? बघा, माझ्या हिशोबाने दोन्ही मुद्दे जे असतात, जे कट ऑफ कमी करणारे, कट ऑफ लो वाले आणि कट ऑफ वाढवणारे हाय. ठीक आहे. हे दोन्ही मुद्दे बघितले आपण, तर याच्या जे मुद्दे दाखवले, जर का कट ऑफ लो वाले मुद्दे हाय असेल थोडे, तर कट ऑफ लो जाईल. कट ऑफ हाय वाले मुद्दे जास्त असेल, तर कट ऑफ हाय जाईल आणि दोन्ही सारखे मुद्दे चालत असेल, तर काय होईल? कट ऑफ सारखाच राहील मागच्या वर्षीसारखा. तर माझ्या अंदाजे कट ऑफ जे आहे, ते साहजिकपणे असा राहील, साहजिकपणे. पण 40% असा राहील, 20% वाढेल आणि 40% कमी होईल. 40% कमी होईल म्हणजे थोडं कमी होईल, जास्त कमी होत नाही कट ऑफ कधी पण. ठीक आहे. ऑल इंडिया रँकनुसारच कट ऑफ जात असतो. जे ऑल इंडिया रँक आता तुम्हाला कट ऑफ कसा बघायचा आहे व्हेरियस कोर्ससाठी, तर आपण स्वतः पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे एकदम सेपरेट. तो व्हिडिओ तुम्ही बघा. कुठून बघू शकता तुम्ही? तर इथून क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता. त्याच्यासोबतच मेडिकलसाठी खर्च किती लागणार तुम्हाला ते बघायचं असेल, तर इथं क्लिक करून तुम्ही ते बघू शकता. धन्यवाद.